उमऱ्याच्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आज माध्यमांसमोर आपली बाजू मांडणार आहेत। वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत आले आहेत। राष्ट्रवादीच्या सिद्दीकी फराह शबाब अहमद यांनी सहर शेख यांचे वडील युनुस खान यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार केली होती। शासनाची दिशाभूल केल्यामुळे तहसीलदार उमेश पाटील यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यात। यामुळे सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात आलंय। याच प्रकरणात आता सहर शेख आपली बाजू मांडणार आहेत। मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून एमआयएमची नगरसेविका सहर शेख या निवडून आल्या होत्या। अकोल्यात तापमानानं उच्चांक गाठला असून जिल्ह्यात 45°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। सलग 7 दिवसांपासून अकोल्यात तापमान हे 43° वर राहिलं असून काल 43.3° नोंद झाली होती। मात्र आज पारा थेट 45° वर पोहोचलाय। मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या या तीव्र उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। अकोलेकरांना उष्णतेपासून स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। भंडारा जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढला असून सूर्य अक्षरशः आग ओकतोय। जिल्ह्याचा पारा आता 40 पार पोहोचलाय। हवामान विभागानं पुढील काही दिवसही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे। प्रशासनानं नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय। गडचिरोलीत उन्हाचा पारा 42° पार पोहोचलाय। या कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल होत असताना वाहतूक पोलिसांनी दिलासादायक निर्णय घेतलाय। दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत शहरातील ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे भर उन्हात सिग्नलवर थांबण्याचा त्रास टळणार आहे आणि या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आदेश जारी करत शाळा आणि महाविद्यालये सकाळच्या सत्रात केवळ 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश दिलेत। सध्या जिल्ह्यात तापमान 44°च्या घरात पोहोचलं असून उष्माघातासह इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढलाय। विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा तात्पुरता बदल सर्व शासकीय अनुदानित आणि खासगी शाळा व महाविद्यालयांमध्ये लागू करण्यात आलाय। एकीकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40च्या पार गेलाय, तर राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण आहे। अशातच हवामान विभागानं पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर, रायगड भागातही पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। बोरेगाव, हन्नूर आणि दर्शनासह अनेक गावांना पावसानं झोडपून काढल्या। त्यामुळे काढून ठेवलेल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून दर्शनाळ येथील शेतकरी अर्जुन गाडेकर यांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं गहू, ज्वारी आणि कांदा भिजून गेलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढवलंय। सांगलीसह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात तापमान 41° पर्यंत पोहोचलंय। सांगलीकरांची उन्हानं अंगाची काहिली होत असताना सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। तासगाव तालुक्यातल्या गोटेवाडी या ठिकाणी गारांसह अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे। उन्हाच्या कडाक्यात पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला आणि यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळालाय। दरम्यान जोरदार पडलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं होतं। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले। दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी गारपिटीसह पावसाला सुरुवात झाली आहे। शिरोळ तालुक्यातल्या जयसिंगपूर परिसरात अक्षरशः गारांचा वर्षाव पाहायला मिळाला। दिवसभराच्या तीव्र उकाड्यानं हैराण झालेल्या जयसिंगपूर आणि दानोली परिसरातल्या नागरिकांना या गारपिटीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसलाय। कांदलगाव, सरडेवाडी, शहा, हिंगणगाव तसंच उचनी पट्ट्यात रात्री 8:45 वाजल्यापासून जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यात। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे। पंढरपूर शहर आणि परिसरातही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला असून कासे गावात नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली आहे। या घटनेत झाड जळून नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। अचानक आलेल्या या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात एका दिवसात 4 ठिकाणी वीज कोसळल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बनकर वाळी
या वस्ती येथे उसावर वीज कोसळून उसानं पेट घेतलाय, तर गावाजवळच्या मुस्लिम कब्रस्तान परिसरातल्या मिरीच्या झाडाजवळ पडलेल्या विजेमुळे कडब्याला आग लागली आहे. सळकेवाडी येथे नारळाच्या झाडावर तसेच बाळू जगताप यांच्या आंब्याच्या झाडावर वीज कोसळून झाडांचं नुकसान झालंय. सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे, मात्र सलग 5 वेळा वीज कोसळल्यामुळे ग्रामस्थांमध्ये काहीसं भीतीचं वातावरणही निर्माण झालं होतं. नांदेडच्या भोकर तालुक्यात अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. दरम्यान उमरी, हिमायतनगर, देगलूर या तालुक्यात आता ढगाळ वातावरण तयार झाल्यानं पावसाची शक्यता पुन्हा एकदा वर्तवण्यात येते. धाराशिवलाही पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. तुळजापूर परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. आंबा, द्राक्ष यासोबतच काढणीला आलेले गहू, ज्वारी या पिकांचं अवकाळी पावसानं नुकसान झालंय. परभणी जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळालाय, तरी पिकांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. दरम्यान हवामान खात्यानं पुढील काही तासात अशाच पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अकोल्यात काल हवामानाचा अनोखा खेळ पाहायला मिळाला. दिवसभर तापमानाचा पारा तब्बल 45 अंशांवर पोहोचल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी अचानक वातावरणात बदल होत जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. अकोला शहरासह तेल्हारा आणि अकोट भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यात आणि त्यामुळे कडाक्याच्या उष्णतेपासून अकोलेकरांना काहीसा दिलासा मिळालाय. मराठी मनोरंजन सृष्टीतली लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉस सीझन 6चा काल ग्रँड फिनाले पार पडलाय. तन्वी कोलते या ग्रँड फिनालेची विनर ठरली आहे. तब्बल 100 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर काल बिग बॉस सीझन 6ची सांगता झाली आहे. या दरम्यान मराठी सिनेमा सृष्टीतील दिग्गज कलाकारही उपस्थित होते. अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. दीपिकाने एका गोंडस फोटो शेअर करत ही बातमी प्रेक्षकांना दिली आहे. दुआच्या जन्मानंतर 2 वर्षांनी दीपिका पदुकोण पुन्हा आई होणार आहे. या खास पोस्टवर दीपिका आणि रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एकीकडे व्यावसायिकदृष्ट्या धुरंधर 2 मधील रणवीरच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होतंय. दरम्यान रणवीर आता दुसऱ्यांदा बाबा होतोय.